तर पब्लिक जय श्रीराम. मी ओमायर. माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज चाललो लोणीला, म्हणजे आपल्या कॉलेजला का बरं? तर कारण ना आमचा आज पहिला पेपर होता, त्यामुळे ना मी चाललो कॉलेजला जात जात आहे ना मोहित पटराला घेतलं. मोहित पटरे आज पहिल्यांदाच काहीतरी बोललं नाही का आपल्या ब्लॉगमध्ये. त्यानंतर आपण डायरेक्ट कॉलेजला आलो. कॉलेजला आल्यावर आपल्याला डायरेक्ट पहिल्यांदा कृष्णा भेटला म्हणजे आजचा दिवस चांगलाच जाणार. त्यानंतर आपण बॉईज कॅम्पसला आलतो, पण ते गव्हर्नमेंटला चालला होता अभ्यास. तिथं साईज जाऊन बसला डोकं लावायला. तेव्हा यांना मी आज अभ्यास करून देणार नाही. त्याच्यात किसनेला जुन्या मित्रांनी आवाज दिला, त्यामुळे किसने त्यांच्याकडे गेला होता. पण तिथे गेल्यावर ते गप नाही, तिथे गेल्यावर ते भांडणं करायला लागला होता. किसनेला कुठं जावा, किसने गप राहतच नाही का. तेवढ्यात आज झुरळे पण कॉलेजला आला होता, कारण आज सगळ्यांचाच पेपर होता नाही का. तेवढ्यात किसनेला कोणाच तरी फोन आला की भाऊ भांडणं आले लवकर ये. तसंच किसने फोन घेऊन फोनवर बोलत बोलत गेला होती जोरात. ह्यो आपल्या डायरेक्ट पहिल्या ब्लॉग मध्ये दिसला होता, त्यानंतर डायरेक्ट आता दिसला. कारण ह्यो ना कॉलेजला येत नाही का. आज सगळ्या पोरांना दुपारून पेपर असल्यामुळं सकाळून कॉलेजमध्ये काही एवढी पब्लिक आलेली नव्हती, त्यामुळे ना सगळं मोकळं होत नाही का. सम्याचा नात्या थोडं स्पेशल डिस्कशन करून अभ्यास चालू होता. त्यांना म्हणलं भाऊ तुम्ही दोघं आज आहे ना पूर्ण पेपरचा अभ्यास करून घ्या. त्या काही लगेच कृष्णाकडे पोरांनी बोलून घेतलं होतं. तिकडे काहीतरी विषय झाला म्हणून कृष्ण नाराज झालेला होता. पण कृष्णानं त्यांच्या काहीतरी डिस्कशन चालू होतं. तेवढ्यात कृष्णानं आपल्याला बघितलं. कृष्ण आपल्याकडे आला. कृष्ण म्हणे भाऊ मी एक प्रश्न विचारतो, मला तेवढं तू उत्तर दे नाही का. बॅगचा पण बॅग म्हणजे किती दोन झाले का. आता ह्यो वाहणार याचा पण बॅग, त्याचा पण बॅग म्हणजे किती झाले. बॅग की दोन बॅग चार. 12 तारीख कधी आणि ह्यो चालू 5 आणि तो मागचा चालू 6. एकाच विषय आहे तर 2 वाजत आले होते ना, आपला पेपर चालू होणार होता. त्यामुळे ना आपण आपली सगळी पब्लिक आहे ना, आपण चाललो होतो पेपरला पीजी बिल्डिंगला. त्यामुळे ना सगळी पब्लिक पुढे होते ना, आपण मागं होत नाही. त्यानंतर आपण पीजी बिल्डिंग पुढे आलो. पीजी बिल्डिंग पुढे एक ट्रॅक्टर लावलेला होता. त्या ट्रॅक्टर पशी नाही ती का चौघ जण उभं राहून ना काहीतरी ना हे शिव्यान ते आले. शिव्या तिथं आल्यानंतर शिव्यान तिथं पोरांना विचारतो भाऊ ट्रॅक्टरची इथं ना आईल गळू राहिलं. बरोबर भाऊ, अरे आईल नाही, ते ट्रॅक्टरवर पाणी उडलेलं. शिव्यान त्यांना हात लावून दाखवत होता नाही का. तेवढ्या तिकून मी त्यांना म्हणलं भाऊ काही उद्योग करशाल तुम्हाला धरून देते बरं का ऑफिस मध्ये. त्यानंतर आपण दुपारी पेपरवरून जाऊन आणि तर किशाला विचारतो पेपर कसा गेला. किशा काय सांगतो तुम्ही नीट ऐका नाही का. उन्हाळ्यात गार वाटत राहिला मला. उन्हाळ्यात थंडीचा पाला म्हण ना. थंडी दाब नाही येऊ, थंडीत दाब सगळे एक खटी वाजून पास होणार आहे. मग जाऊ दे. त्यानंतर येऊन सगळ्या पोरांना भेट दिली ना, आपण निघलो होतो घरी. घरी जाताना आपल्या सोबत आहे ना यश होता, त्यासोबत आपण डायरेक्ट आलो घरी. तर भावांना आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ना. असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी ना आपल्या आयडी लवकर फॉलो करून घ्या नाही का.